श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामिन्य नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 43. श्री अनघालक्ष्मी वर्णन. श्रीपादांची वैष्णव माया. श्री भास्कर पंडितांनी रात्रीची आपली पूजा वगैरे केली व नंतर ते आम्हाला सांगू लागले, अहो श्री विद्योपासना सर्वश्रेष्ठ आहे. श्रीपाद श्रीवल्लभ महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली स्वरूप आहेत. त्यावर मी त्यांना म्हणालो, अहो श्रीपाद हे श्री पद्मावती श्री व्यंकटेश्वर स्वरूप आहेत असे तुम्ही म्हणालात. आता तुम्ही त्रिमाता पण तेच आहेत असे सांगत आहात. त्यांनाच तुम्ही अनघालक्ष्मी समवेत अनघ स्वामी असेही म्हणता. हे सर्व ऐकून मला गोंधळल्यासारखे होत आहे. हे जरा सविस्तरपणे उलगडून सांगावे. श्रीपादांचे विराट स्वरूप. यावर ते महापंडित भास्कर शास्त्री म्हणाले, अहो परमात्मा प्रत्येक प्राणीमात्रात असतो असे सांगतात. मुंगीपासून ब्रह्मापर्यंत तो व्याप्त आहे असे म्हणतात. श्रीपाद अवतारात प्रभूंनी पण तेच सांगितले आहे. समस्त सृष्टीत ते सृष्टी रूपाने आहेत. सर्व प्राणीमात्रांच्या चैतन्यात ते तादाम्य स्थितीत आहेत. हेच या अवताराचे वैशिष्ट्य. प्राणीमात्रात असले तरी त्यांचा स्पर्श कुठल्याही स्थितीत जीवाला होत नसतो. हीच त्यांची वैष्णव माया. म्हणून सृष्टीच्या मर्यादा, परिमित या संबंधीचे सर्व नियम पाळावे असे ते म्हणतात. महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली रूपाने ते आहेत. याचा अर्थ जे चैतन्य पदार्थ त्या त्या रूपात व्यक्त झाले ते चैतन्य पदार्थ तेच आहेत. अभिव्यक्त झालेल्या त्या पदार्थात ते निरंतर योगमायेने तादाम्य स्थितीत असतात. ते महासरस्वती चैतन्याच्या तादाम्यात असल्यास त्या संबंधी चतुर्मुख ब्रह्मस्वरूपात पण तादाम्यात असतात. पण महासरस्वती रूपात किंवा हिरण्यगर्भ ब्रह्मस्वरूपात स्पर्श बंधन असतो. तसेच एकच आत्मा 4-5 पुरुष रूपात पण आविर्भूत होतो असे सांगतात. त्या आत्म्याची शक्ती पत्नी रूपात 4-5 स्त्री रूपात पण आविर्भूत होऊ शकते. कुठल्या पुरुष रूपासाठी कुठली स्त्री रूप सगुण साकार होईल हे विधी निर्णित आहे. त्यावेळी त्या त्या मर्यादा नक्की पालन कराव्या. तसेच ते अनघालक्ष्मी समवेत अनघ स्वरूप आहे असे म्हणतात. याचा अर्थ ते त्यांचे अर्धनारीश्वर स्वरूप आहे. श्रीपाद श्रीवल्लभ रूपात ते यती स्वरूपी आहेत. सगुण साकारातील त्या मर्यादा व परिस्थिती पालन कराव्याच लागतात. हेच धर्माचे सूक्ष्म रहस्य आहे. धर्म वेगळे व धर्माचे सूक्ष्म रहस्य वेगळे. विशेष रूपाने दिव्य अनुग्रहांचा वर्षाव करण्यासाठी ते साकार अशा दृश्य सृष्टी रूपात आहेत. सृष्टीत तादाम्य स्थितीत असल्यामुळे मानवाचा विकास हृदयगतीने होतो हे त्याचे तात्पर्य आहे. ते स्वतः निरंतर जप ध्यान तपस्येत असतात. पण त्याचे फळ ते स्वतःसाठी न ठेवता सर्व सृष्टीसाठी धारादत्त करतात. त्या तपफळाने भक्तांचे आधी व्याधीतून रक्षण करून त्यांना कर्मबंधमुक्त करतात. जगन्मातेच्या 4 शक्ती महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली व राजराजेश्वरी विश्वाचे पालन करण्यासाठी प्रकट झाल्या आहेत. अंबिकेच्याही 3 स्थायी पातळ्या आहेत. अतीतस्थायी, विश्वस्थायी, व्यक्तिस्थायी. सृष्टी सृजनाच्या आदी पराशक्ती अतीतस्थायीत असते. परमात्म्यातले अनंत सत्य तिने आकर्षित केल्यानंतर ती चैतन्यात प्रवेश करून प्रपंच सृष्टीस जन्म देते. फक्त सृष्टीची निर्मिती करून तिचे काम पूर्ण होत नाही. सर्व जीवांची सृष्टी करून त्यांच्यात प्रवेश करून ती त्यांचे बलवर्धन करते. ही तिची विश्वस्थिती होय. प्रकट झालेल्या अनघालक्ष्मीचे हेच रहस्य आहे. श्रीपादांचे विराट स्वरूप.
व्यक्तिस्थायीत ती प्रत्येक मानवी व्यक्तीत व दिव्य प्रकृती यामध्ये माध्यम रूपाने राहते. हेच अनघा लक्ष्मी रूपात प्रकट होण्याचे रहस्य आहे. आपल्या मूलतत्वाचे काही अंश ती अवतरित करते. त्या अंशाचे काम पूर्ण होताच त्या अंशांना आपल्यात आकर्षित करून घेते. अनघ देवाच्या संकल्पाशिवाय अनघा लक्ष्मी एकही काम करू शकत नाही. आपल्या प्रभूचे सर्व संकल्प ती पूर्ण करते. श्रीपाद श्रीवल्लभ रूपात हे अनघा लक्ष्मी समवेत अनघ रूप असल्यामुळे त्यांचा अनुग्रह विशेष असतो. अनघा लक्ष्मीच्या प्रामुख्याने 3 भूमिका आहेत. पहिली, सृष्टी सृजनाच्या आधीची परार्धगोलाची सच्चिदानंद भूमिका. येथे अनंत स्थिती, अनंत शक्ती, अनंत दिव्यानंदाने परिपूर्ण लोक असतो. या भूमिकेत जगणारे जीव वर्णनातीत अशा संपूर्ण तत्वात, अपरिवर्तनशील एकतत्वात जगत असतात. दुसरी, या सच्चिदानंद भूमिकेच्या खालच्या पातळीत दिव्य चैतन्य सृष्टीचे लोक असतात. यात अनघा लक्ष्मी दिव्य चैतन्य महाशक्ती रूपाने असते. या प्रपंचालाच वेदामध्ये महर लोक म्हटले आहे. या लोकात कर्मवैफल्य नसते. प्रत्येक प्रक्रियेत इच्छा, ज्ञान, शक्तीची अप्रयत्नता परिपूर्णता प्राप्त होते. तिथले सर्व अनुभव आनंद समुद्रांच्या लाटांसारखे असतात. तिथे असल्यास दुःख बाधेला प्रवेशच नसतो. प्रत्येक रूप, प्रत्येक हालचाल, प्रत्येक अनुभव आनंदाने परिपूर्ण असतो. तिसरी, याच्या खालची अज्ञान भूमिका असते. या लोकात अज्ञान असते. इथल्या लोकांना मन, जीव, शरीर असते. इथले अनुभव सर्व अपरिपूर्ण व परिमित वैफल्यात गुंतलेले असतात. राजराजेश्वरी महिमा. चैतन्यरूपी राजराजेश्वरी मातृमूर्तीला अनंत करुणा असते. सर्वांना ती आपल्या बालकासारखे पाहते. प्राणमय, मनोमय भूमिकेत असलेल्या अंधार पक्षाच्या लोकांना असुर म्हटले आहे. यांना आत्मनिग्रह, तपस्या, हुशारी असते, परंतु ते अहंकाराने जगत असतात. खालच्या प्राणमय भूमिकेत असलेल्या अंधार पक्षाच्या लोकांना राक्षस म्हटले जाते. त्यांना प्रचंड तीव्र भाव व प्रभाव असतो. त्याही खालच्या प्राणमय भूमिकेत इतर प्रकारचे जीव असतात. त्यांना प्रामथ पिशाच्छ असे म्हणतात. असुर माया कुठलाही वेश धारण करू शकते. पिशाच्च ही व्यक्ती नाही, केवळ एक मन नसलेली दुराशेची रूपकल्पनाच आहे. राक्षसांना शक्तिवंत अशी प्राणमय शक्ती असते, मन नसते. दिसणारी प्रत्येक वस्तू ते गिळंकृत करायला बघतात. असुरी काली, श्यामा, महाकाली इत्यादींचे स्वरूप. काली, श्यामा वगैरे प्राणमय स्थितीद्वारा आपल्याला दिसणारी रूपे आहेत. काली ही विध्वंसक शक्ती आहे. कष्टांनी पेरलेल्या जीवन संघर्षात, कष्टांनी घेरलेल्या जीवन संघर्षात प्रत्येक जीवाचे कष्ट छिन्न विभिन्न करणारी अज्ञानातील प्रकृती शक्ती ही काली आहे. महाकालीची उन्नत भूमिका आहे. साधारणपणे ती सुवर्ण रंगात दिसते. ती असुरांसाठी महाभयंकर असते. राजराजेश्वरी विवेकाची प्रतिनिधी, तर महाकाली ही बळाचे, शक्तीचे प्रतिनिधित्व करते. या मातेमध्ये बलशक्ती तीव्र असून भाव तीव्रतेने ती साध्य मार्गातील अवरोध छिन्नभिन्न करते. दिव्य हिंसात्मक शक्तीनेही भरलेली असते. काली शक्ती ही फार गतिशील असते. देवाने पाऊल ठेवेपर्यंत ती गप्प राहत नाही. युद्ध, विनाश केल्यानंतरच ती थांबते. या दोन्हीपेक्षा महाकाली वेगळी आहे. साधकाने शक्तीच्या पलीकडच्या अडचणी आल्यास किंवा प्रगती मार्गात विरोध शक्ती पसरल्यास महाकालीला नक्की आवाहन करावे. राजराजेश्वरी महिमा. महालक्ष्मीला सौंदर्य शोभा असते.
विवेक व शक्तीमध्ये संपूर्णत्व साधण्यासाठी सौंदर्य हवे. हे नसल्यास आपण कितीही परिपूर्णत्व साधले तरी त्यात खरे परिपूर्णत्व येत नाही. ज्या स्थायीत एक प्रकारचा समतोल साधला जातो त्याला त्या स्थायीतले परिपूर्णत्व म्हणतात. त्यापेक्षा उन्नत स्थितीत गेल्यास पुन्हा आपल्यात नवीन शक्ती, नवीन परिस्थिती निर्माण होते. त्याला अनुकूल अशी समतोल स्थिती उत्पन्न झाली तर त्या स्थायीत परिपूर्णता स्थिर होते. परिपूर्णत्वाचे प्रतीक म्हणजे महालक्ष्मी होय. विवेकात परिपूर्णता आली परंतु शक्तीत परिपूर्णता आली नाही तर त्याला पूर्ण सिद्धी म्हणता येणार नाही. म्हणून आपल्या परिपूर्ण तत्वात विवेक, बल, सौंदर्य व परिपूर्णता या चारही गोष्टी योग्य प्रमाणात असतात. माणसाला न कळणारे निगूढ रहस्य म्हणजे त्याच्यातले हे दिव्य सामरस्याचे सौंदर्यच होय. ही विश्वव्याप्त सुंदरता आहे. महालक्ष्मीच्या अनुग्रहामुळेच वैविध्यपूर्ण अशा या सृष्टीत इतक्या वस्तू, शक्ती व प्राणी मात्र सर्व मिळून राहतात. या एकाच स्थितीमुळे आनंद होतो. महालक्ष्मी अनेक प्रकारच्या वस्तू, शक्ती व जीव आपल्या लयाप्रमाणे व रूपाप्रमाणे बदलत असते. महालक्ष्मी परमप्रेम आनंदाची अधिदेवता आहे, तर लक्ष्मी फक्त प्रापंचिक वस्तू संचयाची प्रतीक आहे. महालक्ष्मी मात्र भौतिक वस्तू संचय, भौतिक शक्ती, भौतिक जीवांना आनंद देतेच, पण त्याचबरोबर त्यांना दिव्य आनंद सामरस्याला अनुकूल करून दिव्य जीवनाचा प्रसादही देते. अनघालक्ष्मीची शक्ती संपूर्णपणे परिवर्तित होण्यासाठी विवेक, बल व सौंदर्यासोबत कार्यकुशलता पण हवी. वेदामध्ये सरस्वती मातेची खूप प्रशंसा केली आहे. उपनिषदामध्ये तिला उद्गीता म्हटलंय. दशमहाविद्येत तिला मातंगी म्हटलंय. ती वैखरी वाणीशी संबंधित आहे. महासरस्वती आणखी वेगळी आहे. ती दिव्य निपुणतेचे व आत्मचैतन्य कर्माचे प्रतीक आहे. त्या मातेच्या कृपेमुळे जीव कर्म करण्यास निपुण होऊ शकतो. तिच्यामुळे दिव्य ज्ञानाचे उपयोग कळतात. आत्मचैतन्याचा जीवनाशी कसा मेळ घालावा हे तर कळतेच, पण अनेक शक्तींच्या सामरस्यामुळे संतोष कसा मिळतो हेही कळते. परिवर्तन, परिपूर्णता या दूरच्या गोष्टी आहेत, पण लहान लहान गोष्टीतही श्रद्धा, भक्ती असेल तर ते महासरस्वतीचेच कार्य ठरते. बाळांनो, आनंद हा परमेश्वराशी संबंधित विषय आहे. आनंद विभोरता हा योग्यानं येणारा अनुभव आहे. ज्याला कशाचीच इच्छा नसते त्याला होणाऱ्या आनंदाला हर्ष म्हणतात, म्हणजे निरपेक्ष आनंदाला हर्ष म्हणतात. सुख समस्त जीवांच्या हाताशीच असते, पण त्याबरोबर दुःखही अनिवार्य आहे. अनघा देवीचे, अनघा देवाचे स्वरूप. अनघाव्रत दत्तभक्तांनी विधीपूर्वक आचरण करावे. श्री अनघा देवीचे रूप लक्ष्मी देवीचेच. तिच्यात राजराजेश्वरी, महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वतीची लक्षणे पूर्णपणे आहेत. श्री अनघ म्हणजे विष्णूचे रूप. त्यात परमेश्वराचे त्रिमूर्तीचे लक्षण पूर्णपणे आहे. म्हणून श्री अनघा देवी समवेत अनघ आराधना श्रेयस्कर आहे. अनघा अष्टमी व्रत दत्तभक्तांनी विधीपूर्वक आचरल्याने सर्व शुभ फले मिळतात. श्रीपाद वैशिष्ट्य दत्त आराधनेचा महिमा. बाळांनो, श्री अनघा देवी समवेत अनघ श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने या भूमीवर अवतरले आहेत. सर्व प्राणीमात्रांच्या शारीरिक, मानसिक, आत्मिक चैतन्याच्या ते फार जवळ आहेत. ते स्मर्तृगामी म्हणजे आठवण करताच येणारे आहेत. शरणागत भक्तांचे कष्ट नष्ट करून त्यांना इहपर लोक सुख देण्यास ते सर्व समर्थ आहेत. दशमहाविद्येच्या आराधनेने मिळणारे फळ श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरलेल्या दत्त आराधनेने लगेच मिळते. विविध देवतांच्या आराधनेने शुभ फळ मिळते,
पण दत्त आराधनेने त्या त्या देवतांचे शुभफळ शीघ्र प्राप्त होते. दत्त सर्व देवता स्वरूप चतुर्युग अवतार व अवतार समाप्ती नसणारे महाअवतार असल्यामुळे हे सुलभ साध्य आहे. श्रीपाद चरित्रामृत महिमा. बेटा शंकर भट्टा, तू ज्यांची रचना करणार आहेस तो श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा महापवित्र ग्रंथ आहे. महापुरुष व महायोगी सुद्धा याचे अध्ययन करतील. ते या ग्रंथाला संध्या भाषा संबंधी व्याकरणाच्या मदतीने समजतील. त्यांना खूप चित्र विचित्र योग अनुभूती येतील. प्रापंचिक लोकांनी या ग्रंथाचे पारायण केल्यास त्यांना इहपर सुख प्राप्त होतील. हा अक्षर सत्य ग्रंथ आहे. यातील प्रत्येक अक्षरात योग शक्ती भरपूर आहे. प्रत्येक अक्षरात बीजाक्षर शक्ती आहे. हा पवित्र ग्रंथ श्रद्धा व भक्तिपूर्वक वाचावा. तो कुठल्याही भाषेत वाचला तरी एकच फळ मिळेल. हे त्या महाप्रभूंचे अक्षर स्वरूप आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 43 संपूर्ण.